तुम्हाला माहीत आहे का, ज्याला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो, ते तुमच्या शरीरातील सर्वात मोठ्या सुपर हायवेशी जोडलेले आहे. नमस्कार. कुंडलिनी विद्याच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. पहिल्या भागात आपण पाहिले की कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रापासून सहस्रारापर्यंत शिवाकडे जाण्याची विद्या आहे. पण हा प्रवास केवळ आध्यात्मिक नाही, तर तो शरीर विज्ञानाचा एक अद्भुत चमत्कार आहे. हा प्रवास होतो आपल्या पाठीच्या मणक्यातून, ज्यातून आपला मज्जारज्जू जातो. कुंडलिनी विद्या ही आपल्या मज्जारज्जूला आणि त्याद्वारे आपल्या मेंदूला कार्यान्वित करण्याची विद्या आहे. ही विद्या आपले शरीर स्वास्थ्य आणि मनोस्वास्थ्य टिकवण्याची गुरुकिल्ली आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर कोणाला काही अद्भुत अलौकिक अनुभव घेण्यासाठी ही विद्या शिकायची असेल, तर त्यांनी या वाटेला न जाणेच चांगले. कारण काही अद्भुत अनुभवाच्या प्रतीक्षेत मूळ उद्देशावरून लक्ष उडून शरीर मनाला धोका संभवू शकतो. जर तुम्हाला काही अलौकिक अनुभव आलेच, तर ते स्वतः जवळच ठेवावे, विसरून जावे. त्याची वाच्यता केल्याने अथवा सतत मनात घोळवत राहिल्याने मन विचलित होऊन कुंडलिनी परत खाली उतरू शकते आणि मनस्वास्थ्य बिघडू शकते. याच कारणामुळे काही आध्यात्मिक गुरु काही काळानंतर वासनेच्या आणि अन्य चिखलात रुतलेले दिसतात. हा वर गेलेली कुंडलिनी परत खाली उतरण्याचा परिणाम असावा. आपला उद्देश अनुभव घेणे नाही, तर शरीर मन शुद्ध करणे आहे. कुंडलिनी जागृतीच्या अभ्यासात आपण पाठीच्या सर्वात शेवटच्या मणक्यातून निघणारे मज्जातंतू प्रथम कार्यान्वित करतो. यालाच मूलाधार चक्र भेदणे असे म्हणतात. हे मज्जातंतू ज्या ज्या अवयवात जातात, ते अवयव चांगल्या प्रकारे कार्यान्वित होतात. पण याचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम होतो. या मज्जातंतूंचे दुसरे टोक थेट मेंदूत जाते. मेंदूच्या या भागात काही मनोव्यापार नियंत्रित करणारी केंद्रे असतात. या मज्जातंतूंमुळे त्या केंद्रांवरही सकारात्मक परिणाम दिसतात. उदाहरणार्थ, स्वादिष्ठान चक्राचे मज्जातंतू लैंगिक अवयवांकडे जातात. आपल्याला माहीत आहे की लैंगिक आवेग हे तीव्र आणि आवरण्यास कठीण असतात. या मज्जातंतूंचे दुसरे टोक मेंदूतील अतितीव्र भावना नियंत्रित करणाऱ्या भागात जाते. यामुळे या चक्रावर ध्यान केल्यास झटकन राग येणे किंवा अतितीव्र भावनांवर नियंत्रण मिळविता येते. तसेच या चक्राचे मज्जातंतू लहान आणि मोठ्या आतड्याच्या भागाकडे जातात. संतापी स्वभावामुळे शरीराच्या या भागाला इजा पोचू शकते. या चक्रावर ध्यान केल्यास स्वभाव शांत होतो आणि पोटाचे हे रोगही आटोक्यात येतात. मनोव्यापार उच्च पातळीवर नेणे आधुनिक वैद्यकीय शास्त्राला कठीण वाटते, पण कुंडलिनी विद्येच्या साहाय्याने ते साध्य करता येते. पुढील व्हिडिओत आपण कुंडलिनी जागृतीच्या मार्गात असणारी चक्रे कोणती आणि त्यांचा आधुनिक शास्त्राच्या परिभाषेत संबंध काय हे सविस्तर पाहू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चैतन्याच्या प्रवासात सामील व्हा. धन्यवाद.